चिरवणी देऊन 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला नागपूर पोलिसांनी त्यामुळे नोटीस बजावली आहे। त्याला 22 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। चौकशीनंतर हिंदुस्थानी भाऊवर कारवाई होण्याची शक्यता आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय तपशील याबद्दल? विशाल, सर्वांना माहिती आहे की हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांनी एक व्हिडिओ क्लिप जाहीर केली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड झाली होती। नागपूरमध्ये देखील अशाच प्रकारे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्याने आंदोलन केलं होतं। त्यांची अशी मागणी होती की ऑफलाईन परीक्षा होऊ नये, ऑनलाईन परीक्षा व्हावी आणि त्यासाठी आंदोलनादरम्यान जी तोडफोड केली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या अजूनी पोलीस स्टेशनमध्ये हिंदुस्थानी भाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या संदर्भात त्याला नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि 22 फेब्रुवारीला त्यांना नागपूर पोलिसांसमोर हजर राहायचं आहे। हजर राहून नागपूर पोलीस त्याचा बयान नोंदवेल, चौकशी करेल आणि जर का वाटलं तर त्याला त्या क्षणी अटक देखील होऊ शकते। महत्वाचा विषय आहे की 1 फेब्रुवारीला मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केलेली होती। त्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल झालेले आहे हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात वेगवेगळ्या शहरांमध्ये। तर त्याच आता कारवाईचा एक भाग म्हणून नागपूर पोलिसांनी तेव्हा जो गुन्हा नोंदवला त्या संदर्भातली ही नोटीस आहे आणि 22 फेब्रुवारीला हिंदुस्थानी भाऊला नागपूर पोलिसांसमोर हजर राहायचं आहे। जर का हजर राहिला नाही तर मग त्यानंतर पुढची काय कारवाई करायची हे देखील ठरवलं जाईल, असं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। पुन्हा एकदा हिंदुस्थानी भाऊ याच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं आपण बघतोय। नागपूर पोलिसांनी त्याला 22 तारखेला हजर राहण्याचे आदेश देऊ केलेले आहेत। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।